तुमच्या आवडीच्या माझा कट्टा या कार्यक्रमानं दशक पूर्ण केलंय। गेल्या 10 वर्षांमध्ये माझा कट्ट्यावरती केवळ राजकारणीच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातील परिचित आणि अपरिचित व्यक्तिमत्वांचा उलगडा झाला। प्रेक्षकांच्या पसंतीची मुद्रा उमटलेल्या माझा कट्टा या कार्यक्रमानं एक नवा टप्पा गाठलेला आहे। माझाची दशकपूर्ती आणि महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधून आज आणि उद्या असे 2 दिवस माझा कट्टा रंगतोय। या महाकट्ट्यावरती यावेळी अनेक प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती करणारे अभिनेते आमिर खान आणि पाणी फाउंडेशनद्वारे राज्यामध्ये पाणी चळवळीमध्ये योगदान देणारे त्यांचे मित्र सत्यजित भटकळ। पाहुयात आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या सोबतचा हा महाकट्टा। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। माझा महाकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत। माझा महाकट्ट्यावरती गप्पा मारूया 2 मित्रांसोबत। स्वागत करूया आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांचं। हे दोघे जण एकमेकांचे बचपन के यार। आमिर बॉलिवूडचा सुपरस्टार तर सत्यजित संवेदनशील दिग्दर्शक। हे दोघेही कमालीचे बुद्धिमान आणि एक्सपेरिमेंटल। तुम्ही दोघे जण एकमेकांचे BFF आहात, बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर। आणि अर्थात तुमची मैत्री एकमेकांना कॉम्प्लिमेंट करते आणि यांच्या मैत्रीचा खूप मोठा फायदा आपल्या महाराष्ट्रालाही झालाय, कारण या दोघांच्या पुढाकारातनं पाणी फाउंडेशनची स्थापना झाली आणि महाराष्ट्रातली अनेक गावं या पाणी फाउंडेशननं सुजलाम सुफलाम केली। या दोघांचं माझाशी आणि माझा कट्ट्याशी असलेलं नातं सुद्धा मैत्रीचं आहे, जिव्हाळ्याचं आहे। त्यामुळे माझा कट्ट्याची दशकपूर्ती साजरी करताना तुम्ही दोघांनी इथे येणं आणि तुमच्यासोबत पुन्हा एकदा गप्पा रंगणं हे आमच्यासाठी खूप छान आहे, आनंददायी आहे। मनापासून स्वागत। आमिर आणि सत्या, महाराष्ट्रानं बघितलं की बॉलिवूडमधला सुपरस्टार असलेला आमिर खान विधायक कामाशी स्वतःला जोडून घेतो, पाणी फाउंडेशनची स्थापना करतो आणि महाराष्ट्रामधल्या गावागावामधलं वातावरण बदलून जातं। श्रमदानाची ओढ लागून गावच्या गावं श्रमदान करतात, पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न करतात। एक मोठी चळवळ तुमच्या दोघांच्या प्रयत्नातनं आणि त्याच्याबरोबर आणखीन शेकडो लोकांना तुम्ही जे जोडून घेतलं त्याच्यातनं निर्माण झाली, उभी राहिली। पण आता सगळ्या महाराष्ट्राला कुतूहल आहे की पाणी, तुम्ही जसं सांगितलं की पाणी, पळणारं पाणी थांबवा आणि थांबणारं पाणी अडवा आणि जिरवा, तर ते काम झालं, त्याला बऱ्यापैकी ग्लॅमरही मिळालं। पण आता पुढं काय होतंय, काय चाललंय, पाणी फाउंडेशनचं काय चाललंय, आमिर आणि सत्यजित करतायत काय? 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, मग आता पाणी फाउंडेशन पुढं काय प्रकारे ह्या सगळ्या साठवलेल्या पाण्याच्याकडे बघतंय? तुम्ही 2 वर्ष काय करत होतात, तुम्ही पुढं काय करू पाहत आहात, पाणी फाउंडेशनचं सध्या चाललंय काय? सर्वप्रथम राजीव जी, आपको और कट्टा को बहुत बहुत मुबारकबाद 10 साल कंप्लीट करने के लिए। और ये बहुत ही एक ख़ास प्रोग्राम है जो ऑडियंस को बहुत अजीज़ है। सो मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस फॉर दैट। मी मराठीमध्ये बोलू का? खूप त्रास होईल तुम्हाला। ॲक्च्युली 4 साल आम्ही ते वॉटर कप केलं आणि ते वॉटरशेड मॅनेजमेंटचं कॉम्पिटिशन होतं आणि खूप सक्सेस मिळालं विलेजर्सला, शेतकऱ्यांना, आणि स्टोरेज कॅपॅसिटी खूप वाढलं। बट वी फेल्ट के मैं हिंदी में बोलूँ बेटर आएगा। बहुत अटक रहा हूँ मैं। तो 4 साल जो पानी का काम हुआ वो अच्छा हुआ, हम लोग को बहुत कुछ सीखने को मिला और एक रिश्ता हमारा कायम हुआ महाराष्ट्र में लोगों के साथ, गांवों के साथ। ये 4 साल में हम लोगों को जो कुछ सीखने को मिला, हमें एक बहुत बड़ी चीज़ रियलाइज़ हुई कि अब हम सिर्फ पानी पे काम नहीं कर सकते। अब हमें सॉइल हेल्थ पे भी काम करना है, और रेवेन्यूज जो मिल सकते हैं एक फार्मर को ग्रासलैंड से। जब आप सही किस्म के ग्रास ग्रो करते हो तो वो जो करेक्ट फीड मिलता है,
कैटल को, तो उनका दूध का प्रोडक्शन बढ़ता है, तो आपकी आमदनी बढ़ती है. तो इट्स नॉट जस्ट वाटर, इट इज सॉइल हेल्थ, इट इज हाउ टू यूज द वाटर. आप कितना पानी कैसे इस्तेमाल करते हैं, आप कौन सा क्रॉप यूज करते हैं, क्रॉप चॉइस. तो 4 साल के बाद हमने जो 5वां साल लिया, हमने एक बहुत बड़ा चेंज किया. पहले साल में हम 3 तालुका में थे, फिर हम 30 में गए, फिर हम 75 में गए. 5वें साल में हम लोग ने सोचा कि हम लोग और वाइड या बड़ा जाने के बजाय हम लोग और डीपर जाएं, और इसलिए हम लोग ने नंबर ऑफ विलेजेस हमने कम किए. और 5वें साल में जो कंपटीशन हमने किया, वो पहले साल तो वो बाय इनविटेशन था. इट वाज ओनली दोज विलेजेस विच हैव डन रियली वेल. सर्टेन मिनिमम काम किया है आपने 4 साल में पानी फाउंडेशन के साथ, तो आप उस 5th ईयर में भाग ले सकते हैं. And it was another experiment we were doing, where we were now trying to see if we can get to touch upon 5-6 issues instead of only water, because they are all connected to agriculture finally. तो वो एक बहुत बड़ा हमारे लिए अटेम्प्ट था, और उसमें हमारी खूब मेहनत गई. हम लोगों ने बहुत कुछ सीखा, हम लोगों ने एक बहुत कमाल का ट्रेनिंग प्रोग्राम बनाया. और वो कंपटीशन 2 महीने का नहीं था. नॉर्मली 2 महीने का होता था हमारा कंपटीशन, 1.5 महीने का. ये था 2 साल का, क्योंकि जब हम गांव को जज कर रहे हैं फॉर सॉइल हेल्थ, उसमें वक्त लगेगा टू चेंज द सॉइल हेल्थ. तो अब ये किस्मत की बात कहें क्या कहें कि वो जब हमने वो कंपटीशन का स्टार्ट हो रहा था, जब हम लोग हमारी ट्रेनिंग शुरू हो रही थी और सब तैयारियां हो गई थी, उस वक्त एग्जैक्टली वो टाइम पे कोविड आया. और कोविड आने से क्या हुआ कि हमारा जो पानी फाउंडेशन का जो बिगेस्ट स्ट्रेंथ है, हम लोगों को साथ लाते हैं. हम फेस टू फेस, दूर से हम लोग चीजें नहीं करते. हम लोग कम्युनिटी कैसे, हम लोग ऑन ग्राउंड है. हम लोग लोगों को साथ लाने में, श्रमदान में 300 लोग साथ आ रहे हैं हम लोग, हमारी ट्रेनिंग में इतने लोग साथ आते हैं. और कोविड में 5 लोगों से ज्यादा एक पॉइंट पे तो आप घर से निकल ही नहीं सकते थे. बट जब थोड़ा रिलीज भी किया था, रूल्स थोड़ा रिलैक्स किया था, उस वो टाइम पे भी 4 लोग 5 लोग से ज्यादा आप नहीं मिल सकते. तो पानी फाउंडेशन का काम फिर आप कैसे करोगे, क्योंकि हम लोग बेसिकली इट्स अ पीपल्स मूवमेंट. अगर आप लोग चढ़वर कर रहे हैं और कोविड में आप किसी को मिल ही नहीं सकते, तो लोग चढ़वर आप कैसे करेंगे. तो ये एक बहुत बड़ा चैलेंज आया हमारे सामने. लेकिन हमने सोचा कि इसको हम लोग ऑनलाइन के जरिए टैकल करने की कोशिश करते हैं. तो हम लोगों ने ट्रेनिंग प्रोग्राम हमारा एक हाइब्रिड बनाया, जिसमें कि ऑनलाइन कंपोनेंट भी था. और तो ये 2 साल अच्छे गए, लेकिन जैसे हम चाह रहे थे वैसे नहीं गए. Am I right in saying that? हे बरोबर आहे. त्याच्यात मी थोडी भर घालून सांगावं असं वाटतं हो, मला, आणि मराठीमध्ये की हे 2 वर्ष कठीण म्हणजे अख्ख्या पृथ्वीसाठी गेले. म्हणजे मानवजातीला, कदाचित इतर जे पशु आहेत त्यांच्यासाठी खूप चांगले 2 वर्ष गेली, पण मानवजातीला हे 2 वर्ष भयंकर होतीच ती करोनाची. पण या काळात विशेष गोष्ट मला अशी वाटते की एवढी संकट असूनही गावागावात जे जलमित्र होते त्यांनी पणती तेवत ठेवली. म्हणजे असं आपलं एकही गाव नाहीये की ती पणती विजली. कुठे 2 लोक असे नका, 5 लोक असे नका, 10 लोक असे नका, त्यांनी सातत्याने काम केलं. आणि या सर्व लोकांना खऱ्या अर्थाने राजीव माझा सलाम, म्हणजे आमच्या संपूर्ण टीमचा सलाम. म्हणजे काही गावं अशी होती की जिकडे फुल टीम होती, 50, 100, 150 लोक. पण अनेक गावांमध्ये खऱ्या अर्थाने या जलमित्रांनी ही चळवळ कायम ठेवली. आणि चळवळ कायम ठेवली याची व्याख्या काय, तर हे फक्त शाब्दिक नव्हतं, तर ते कृतीत उतरले. तर काय काय कृती झाल्या ज्या खूप महत्त्वाच्या होत्या. तर आमच्या दृष्टीने आपल्याला जेव्हा गावात पाणी येतं तेव्हा त्या पाण्याचं व्यवस्थापन होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि पोपटराव पवारजी जसं सांगतात की पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अगोदर तुम्हाला पाणी केवढं आहे ते मोजणं खूप गरजेचं आहे. ते मोजण्यासाठी आपल्याला गावात केवढ्या विहिरी आहेत, केवढ्या बोरवेल आहेत, या आपल्याला मोजायच्या आहेत. त्याच्यापैकी 10 आपल्याला विहिरी या निरीक्षण विहिरी म्हणून निवडायच्या आहेत. तर त्या निरीक्षण विहिरीच्या वर्षातनं 4 वेळेला तुम्हाला मोजमाप घ्यायचं आहे. आणि त्या मोजमापाच्या आधारावर पाणी फाउंडेशनने प्रत्येक गावाला गावाच्या भूजलाचा एक्सरे दिला. तर आजपर्यंत आपण एक्सरे माणसाच्या शरीराचा, हाडाचा हे आपण ऐकलं, पण जमिनीखालचं जे पाणी आहे ते दृश्य नाहीये. या अदृश्य पाण्याचा एक्सरे घेण्यासाठी
तुम्हाला विहीर पाणी पातळी मोजमाप करावं लागतं. मी त्याच्या विज्ञानात फार तपशिलात जात नाही, पण एवढं आपण समजून घेऊया की विहिरींचं ची पाणी पातळी मोजमाप, निरीक्षण विहिरींची सातत्याने घेणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. किचकट आहे. पण किती 7,500 विहिरींचं मोजमाप या काळात वर्षातनं 4 वेळेला झालं. 75,000 विहिरी आणि बोरवेलची गणना झाली, म्हणजे सेन्सस ऑफ वेल्स अँड बोरवेल्स. तिथे कोणती पिकं घेतली जातात याचा सर्वे झाला आणि या आधारावरती अनेक गावांनी ग्रामसभा घेऊन, जे काही शक्य होतं कोविडच्या निर्बंधामध्ये, त्या ग्रामसभा घेऊन त्यांच्या पिकांचं नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी नाही म्हणणार की ती फार मोठी झाली किंवा फार प्रचंड झाली किंवा त्याची अंमलबजावणी 100% झाली, पण अतिशय कठीण गोष्टीला साध्य करण्याचा एक प्रवास या काळात सुरू झाला. पाणी फाउंडेशन जेव्हा सुरू झालं तेव्हा किती गावं होती की ज्यांना जिथं पाण्याचं दुर्भिक्ष होतं, आणि आता ह्या कामाला जोडून घेऊन अशी किती गावं, त्याचं काही रेकॉर्ड आहे तुमच्याकडे की किती गावं स्वयंपूर्ण झाली पाण्याच्या बाबतीत? हो, अर्थात. तर आपल्या जे आपण ज्या तालुक्यात 76 तालुक्यात आपण काम करत होतो त्यात एकंदर साधारणपणे 9,000 ग्रामपंचायती आहेत. त्या 9,000 ग्रामपंचायतींपैकी जवळजवळ 7-8 हजार ग्रामपंचायतींनी आपल्या प्रक्रियेमध्ये आले. काही ना काही प्रमाणात त्यांनी काम केलं, पण मोठं काम झालं 1,000 ग्रामपंचायतीमध्ये. आणि या 1,000 ग्रामपंचायतींची आज पाण्याची परिस्थिती अशी आहे की तुम्ही जिथे सर्वात जास्त दुष्काळ होता मराठवाड्याला, तर मराठवाड्याला दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला आज म्हणजे गंज खात पडलेले टँकर दिसतील. तर यातनं आपण समजून घेऊ शकतो की हे कितपत यशस्वी झालं. पाणी अडवणं, त्याच्यासाठी पाण्यासाठी श्रमदान करून पाणी जिरवणं, ह्या गोष्टी एक वेळ सोप्या आहेत, पण हाताशी पाणी आल्यानंतर त्या पाण्याचं करायचं काय? जर तुम्ही परत ते पाणी बेबंदपणानं वापरलं, परत जर तुम्ही ते ऊस आणि अशाच पिकांच्या डोंबलावर घालत राहिलात, तर परत पूर्वीची स्थिती यायला वेळ लागणार नाहीये. तर त्यामुळं पाण्याचं नियोजन हा माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा असा भाग आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्ही पाण्यासाठी एकत्र या काम करा हे सांगणं सोपं आहे, पण हे पाणी दिसतंय हे तुम्ही ह्याच्यासाठी नाही वापरायचं, तुम्ही ऊस नाही घ्यायचा असं सांगणं, असं त्यांच्या गळ्यामध्ये उतरवणं, मनामध्ये त्यांच्या उतरवणं, ही फार जिकिरीची फार अवघड गोष्ट आहे. तुम्हाला ते साध्य झालंय? मी म्हणेन की या प्रक्रियेची कुठेतरी एक सुरुवात झालेली आहे. हे पूर्णपणे साध्य झालं हे म्हणणं धाडसाचं ठरेल आणि निश्चित ते सत्याला धरून नाही आहे, पण एक प्रक्रिया सुरू झालेली आहे. पाण्याबद्दल की पाण्याचं व्यवस्थापन हे सामूहिक पातळीवर झालं पाहिजे, हा विचार या 2.5 काळामध्ये बऱ्यापैकी रुजवला गेलेला आहे. आणि तो आता अतिशय म्हणजे त्याचं एक प्रत्यय मी असं सांगू शकतो की काही गावं आपली अशी आहेत राजीवजी की जिकडे चक्क लोकांनी आपल्या मीटिंग झाल्यानंतर ऊस काढलेला आहे की आता यापुढे आपण आपल्या गावात ऊस असता कामा नये, असाही निर्णय काही गावांनी घेतलाय, पण ती संख्या कमी आहे. पण हे त्याला एक सिस्टमॅटिक रूप देण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल उचललंय आणि त्या पाऊलाचं नाव आहे सत्यमेव जयते फार्मर कप. तर फार्मर कप अशा कारणासाठी की जोपर्यंत शेतकऱ्यांना इतर पिकांपासनं चांगलं उत्पन्न, शाश्वत उत्पन्न आणि हमखास मिळणारा पैसा हा जोपर्यंत दिसत नाही, तोपर्यंत फक्त प्रबोधनाने हा विषय सुटणार नाहीये. आणि त्यामुळे आपण एक नवीन स्पर्धा घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे सत्यमेव जयते फार्मर कप, जी गटशेतीची स्पर्धा आहे. आणि त्याच्यात खरीपातली फक्त पिकं आहेत, म्हणजे ज्याला आपण भुसार पिकं म्हणतो किंवा कमी पाणी लागणारी पिकं, त्या सगळ्या पिकांचा यात समावेश आहे. सोयाबीन असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कापूसही आहे. तर असे 39 खरीप पिकं, म्हणजे त्याच्यात ॲक्च्युली कोणतंही असं प्रमुख खरीप पीक आपण वगळलेलं नाही आहे, त्यामुळे सर्वच पिकं आहेत. आणि त्या पिकांसाठी शेतकऱ्यांना गट बनवायचे आहेत आणि पीकनिहाय गट बनवायचे आहेत. आणि जसं गावं एकमेकांबरोबर स्पर्धा करत असत बक्षिसासाठी, तसंच आता शेतकरी गट हे एकमेकांशी स्पर्धा करतील आणि त्याच्यासाठी आपण पुन्हा मोठी बक्षिसं ठेवलेली आहेत. नाही, आम्ही अलीकडंच विलास शिंदेंचा जो गटशेतीचा प्रयोग आहे तो खूप म्हणजे जर शेती आणि शेतकऱ्याला जर अच्छे दिन यायचे असतील तर मला असं वाटतं की गटशेतीला कदाचित पर्याय
असणार नाही आणि ते उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे. तर तुम्ही काय त्यांचं जे मॉडेल आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू पाहताय? आम्ही हो एक्चुअली हम लोग ने करीब 2 साल पहले जी विलास जी को बुलाया था और हम लोग की जो की टीम है पानी फाउंडेशन की 5, 6, 7 लोग, हम लोग ने उनके साथ कॉन्फ्रेंस किया था. कॉन्फ्रेंस एक ही आदमी का था, विलास शिंदे का. हम लोग उनको स्टडी करना चाह रहे थे, तो 2-3 दिन हमने उनके साथ बिताए और न सिर्फ वो क्या काम कर रहे हैं लेकिन उनकी ज़िंदगी क्या थी, वो कहाँ से शुरू हुए, वो कौन सा कदम लिया, कैसे कैसे क्या उनकी जर्नी रही है, वो हमको समझना था. क्योंकि वो जो काम कर रहे हैं हमको लगता है बहुत बड़ा काम है. और महाराष्ट्र में, न सिर्फ महाराष्ट्र में लेकिन हर जगह, लेकिन जो छोटे फार्मर्स होते हैं, जिनकी ज़मीन छोटी होती है, उनके लिए इकोनॉमिकली नहीं रहता है फार्मिंग करना. तो एक साथ आने से इतना बड़ा फर्क होता है और ये विलास जी ने हमको करके दिखाया कि कितना बड़ा फर्क हो सकता है. और उसमें जब आपको एक इकोनॉमिकल स्ट्रेंथ मिलती है फार्मर को, फिर वो अच्छे प्रैक्टिसेस भी फॉलो कर सकता है. आप उसको जब किसी को भी आप मुझे समझाएंगे कि आप ये अच्छे प्रैक्टिस करो, ये आपके लिए फायदा होगा, लेकिन जब तक उसमें मुझे इकोनॉमिक फायदा नहीं दिखेगा तो मैं कैसे करूंगा. सो आई थिंक दैट इज अ वेरी इंपॉर्टेंट एस्पेक्ट ऑफ व्हाट विलास हैज शोन अस. विलास ने हमको दिखाया कि ये पॉसिबल है. तो वो मॉडल पे हमने ये नया कंपटीशन शुरू किया है, जिसमें कि हम लोग इस दफा कंपटीशन गांव के बीच में नहीं है, गटों के बीच में है. एक गट दूसरे गट से कम्पीट करेगा. म्हणजे मला हे सत्यमेव जयते फार्मर्स कप जो आहे, तर त्याच्यामध्ये जसं आता आमिरजींनी सांगितलं की एका गावामधले अनेक गट एकमेकांशी कॉम्पीट करतील. म्हणजे एका पिकाच्या बद्दल ते आपसामध्ये कॉम्पिटिशन करतील. म्हणजे समजा एक गाव आहे, तिथं सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा जो गट आहे, एका गटामध्ये किती शेतकरी असणं अपेक्षित आहे? किमान 20 शेतकरी कुटुंब आणि 25 एकर जमीन. कमीत कमी 25 कमीत एकर. कमी 25 एकर. जास्तीत जास्त आपण काही लिमिट नाही ठेवली. त्याचं कारण असं आहे की जसं आपण दहीहंडी जेव्हा खेळतो तेव्हा तुमचा खालचा बेस जेवढा सक्षम असेल तेवढंच ते वर आपण पोचू शकतो. त्यामुळे इथेही आमची इच्छा आहे की अगोदर खालचा बेस व्यवस्थित जोडून घेतला पाहिजे. आपल्याला घाई गर्दी करायची नाहीये. एका वर्षात आपल्याला एव्हरेस्टवरती नाही पोचायचे. पहिल्या वर्षी आपल्याला शेतकऱ्यांमध्ये एकमेकांमध्ये विश्वास निर्माण होणं. नाही, मला असं वाटतं की मला ही स्पर्धा नेमकी काय आहे, त्याच्यामध्ये कोण भाग घेऊ शकतं याच्याच बद्दल सांग ना. की म्हणजे हे कळलं की कमीत कमी 20 शेतकरी ज्यांची कमीत कमी 25 एकर 20 जणांची मिळून जमीन असली पाहिजे. म्हणजे 1 एकर, अर्धा एकर, 1.5 एकर कितीही असू शकते, कमीत कमी 25 एकर असली पाहिजे. मग त्यांनी गट म्हणून आणि त्यांनी त्या सगळ्या 25 जणांनी मिळून एकच पीक घेतलं पाहिजे. बरोबर. हो. आणि जर समजा मी असा शेतकरी आहे की मी कापूसही घेतो आणि मी सोयाबीनही घेतो, तर मी 2 गटमध्ये मी भाग घेणार. माझा एक गट कॉटनचा होणार आणि दुसरं, आणि त्या दोन्ही गटाला वेगळ्या गटांमध्ये मी असू शकतो. हो, म्हणजे आपलीच एकमेकांबरोबर स्पर्धा या अर्थाने होऊ शकते. त्याचं कारण असं आहे की शेवटी एक पीक घेणारा शेतकरी त्याचे प्रश्न दुसऱ्या पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा भिन्न असतात. त्याच्यावरती येणारे कीड रोग वेगळे असतात, त्याची निविष्ठा खरेदी वेगळी असते, त्याची बाजार व्यवस्था वेगळी असते. त्यामुळे आपण एक पीक एक गट. और जब वो सब 7 गट में आते हैं तो वो इकोनॉमीज ऑफ स्केल स्टार्ट्स किकिंग इन. कि अगर हम कुछ चीज़ खरीद रहे हैं, मैं अकेला खरीद रहा हूं तो मुझे वो कीमती लगेगा, लेकिन अगर हम 20 लोग खरीद रहे हैं तो वही उस चीज़ का दाम कम हो जाता है. ट्रांसपोर्ट में हम लोग साथ में कर सकते हैं. सो मेनी थिंग्स यू कैन डू टुगेदर कि आपका कॉस्ट कम हो जाता है इमिजिएटली. पण याचा हेतू फक्त कॉस्टमध्ये सेव्ह करणं हा आहे का त्याच्यातनं आणखीन काही तुम्ही अपेक्षित ठेवत आहात? कसं आहे की विलासजींनी खूप सुंदर पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं की शेतीसमोर म्हणजे किंवा शेतकऱ्यासमोर अनेक संकट असतात आणि संकट 10 तोंडी रावणासारखी असतात. तर तुम्ही एक तोंड जरी तुम्ही मॅनेज केलं तर दुसरं असतं, 9 केली तरी शेवटचं असतंच. तर त्या सगळ्या संकटांना जर आपल्याला सॉर्ट आउट करायचं असेल तर आपल्याला गट बनवण्यास पर्याय नाही आणि गटामार्फत आपल्याला परिसंस्था तयार करायची आहे. तर आपणही इथे फक्त निविष्ठा खरेदीमध्ये आपल्याला सवलत नको आहे, तर आपल्याला एक परिसंस्था निर्माण करायची. त्या परिसंस्थेमध्ये निविष्ठा खरेदीमध्ये जी सूट आहे तो एक भाग आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्ञान. कारण शेती ही अतिशय ज्ञानाधिष्ठितच आज असली तर ती टिकू शकते. हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी एकट्या शेतकऱ्याला ते शक्य नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
हे पाणी फाउंडेशनचं नॉलेज पार्टनर आहे. काल MPKV राहुरीमध्ये एक खूप मोठी आणि विलक्षण मीटिंग झाली, ज्याच्यामध्ये 39 पिकांचे शास्त्रज्ञ, आणि फक्त राहुरीचे नव्हते ते अख्ख्या महाराष्ट्रभरातले होते. दापोली विद्यापीठाचे होते, परभणी विद्यापीठाचे होते, म्हणजे सगळीकडनं एक्सपर्ट्स एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की आपल्या या गटशेतीतील स्पर्धांना, गटांना ते आता ज्ञान देणार आहेत किंवा त्यांना गायडन्स देणार आहेत. थोडक्यात प्रत्येक पिकासाठी डिजिटल शेती शाळा सुरू होणार आहे. आता एकट्या शेतकऱ्याला असं एक विद्यापीठाचं टॉप शास्त्रज्ञ प्राप्त होणं शक्य नव्हतं, पण आता तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला महाराष्ट्रात काय पूर्ण देशातले टॉप शास्त्रज्ञ आता तुम्हाला अवेलेबल झाले आणि दर आठवड्याला अवेलेबल होती. हम लोगों ने क्या किया, एक एक्सपेरिमेंट किया हम लोगों ने पिछले साल, जो हम लोग कोविड के दौरान, कि हम लोग को लगा कि हम लोग ऑनलाइन कुछ कर सकते हैं, और हम लोगों ने सोचा कि कोई भी एक हम सोयाबीन, एक्चुअली हमने सोयाबीन इसलिए चुना क्योंकि महाराष्ट्र में वो सबसे ज़्यादा ग्रो होता है सोयाबीन. तो सोयाबीन में गुड प्रैक्टिसेस क्या हैं, उससे पहले तो मैं ये बताना चाहूँगा कि सोयाबीन में एवरेज जो यील्ड मिलता है वो करीबन 13 एकड़ एवरेज होता है वर्ल्ड ओवर, इफ आई एम नॉट मिस्टेकन. और महाराष्ट्र, सॉरी 13 क्विंटल, व्हाट एम आई सेइंग, 13 क्विंटल पर एकड़. और महाराष्ट्र में एवरेज है अराउंड 4.5 क्विंटल्स पर एकड़. तो जाहिर है हम लोग कुछ गलत कर रहे हैं जब एवरेज वर्ल्ड का ज़्यादा है. और हम तो व्हाट आर द गुड प्रैक्टिस वी आर मिसिंग आउट. तो एक्सपर्ट्स को हम लोग ने साथ में रख के गुड प्रैक्टिसेस को समझकर हम लोग ने वो ऑनलाइन ट्रेनिंग दी लास्ट ईयर. ये एक एक्सपेरिमेंट था कि ऑनलाइन हमने बताया, 3 महीना चला ना हम लोग का, 4 महीने 4 मंथ्स. हर हफ्ते हम लोग लाइव आते थे कि इस हफ्ते हमको ये करना है, इस हफ्ते हमको ये करना है. स्टार्टिंग विथ सिलेक्शन ऑफ सीड हम कैसे सेलेक्ट करेंगे, सीड सिलेक्शन के बाद आप उसको ट्रीट कैसे करोगे, ट्रीट करने के बाद हर एक स्टेप, ताकि जब आप हर एक स्टेप सही करते हो तो जाके आपको करेक्ट यील्ड मिलती है. तो ये जो चीज हमने की सोयाबीन के साथ, हम ये चाह रहे हैं कि हम लोग अलग अलग क्रॉप्स के साथ लेकिन ऐसा उसका करें. फायदा हुआ. हाँ, प्रचंड फायदा झाला. ज्या शेतकऱ्यांनी ते सगळे प्रॅक्टिसेस फॉलो केले, त्यांचं डॉक्युमेंटेशनही केलं, त्याच्यावरती एक छोटी फिल्म पण आपली तयार आहे, तर त्यांचं कमीत कमी दुप्पट यील्ड झालं. तर एक गोष्ट आम्हाला लक्षात आली की शेतीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही पूर्वनियोजित शेती करणं. म्हणजे ज्याला आपण, तुमची शेती प्रोॲक्टिव्ह असू शकते किंवा रिॲक्टिव्ह असू शकते. थोडक्यात संकट आल्यानंतर तुम्ही धावपळ करू शकता किंवा संकट येण्यापूर्वी तुम्ही तयारी करू शकता. तर यामुळे तुम्हाला संकट येण्यापूर्वी तयारी करणं शक्य होतं जर पूर्वनियोजित पण असली. तुम्ही जेव्हा आता गट असे स्वतःला रजिस्टर करतील तेव्हा त्यांनी आता शेतीमध्ये इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नांगरणी आहे, कोळपणी आहे, खूप गोष्टी आहेत, तर त्यांनी कधी कराव्यात हे तुम्ही सांगणार आहात का? त्यांनी आपसामध्ये बसून प्रोसेसेस कधी कशा करायच्या हे त्यांनी ठरवायचं आणि मग त्या सगळ्यांनी मिळून त्या एकत्र करायच्या. मुळामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र त्या गोष्टी करण्याचे काय फायदे आहेत? म्हणजे समजा सोयाबीनचंच आपण उदाहरण घेतलं तर सोयाबीनच्या बद्दल 2 वेगवेगळे एक्सपर्ट असे असतील की एक सांगेल की तुम्ही हे करा आणि दुसरा सांगेल की तुम्ही हे करा, असं केलं तर तसं केलं तर, असे त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही काय यातली ही पद्धत करा असं सांगणार आहात? नाही, आम्ही काय करणार आहोत की आम्ही एक्सपर्ट्सचं ज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत. पण काय करावं काय करू नये याचा विवेक वापरून शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा, पण अख्ख्या गटाने एक निर्णय घ्यावा, एवढंच आमचं म्हणजे म्हणणं आहे. अख्ख्या गटानं सगळ्या गोष्टी एकत्र कराव्यात. होय. म्हणजे एका दिवशी सगळ्यांनी काय नांगरणी करावी? नाही, एका दिवशी करणं कधी कधी अशक्य होईल, पण एक प्रकारच्या प्रॅक्टिसेस कराव्यात. उदाहरण देतो मी की आपण पेरणी करताना ती BBF वरती करता येते किंवा आपण वाफ्यावरतीही करता येते, पण BBF वरती करण्यामध्ये प्रचंड ॲडव्हान्टेजेस आहेत सोयाबीनच्या संदर्भात. कारण त्यामुळे अतिवृष्टी झाली तरी आपला बचाव आहे, दुष्काळ पडला तरी आपला बचाव आहे. तर अख्ख्या गटाने निर्णय घ्यावा की आपल्याला BBF करायचंय किंवा करायचं नाही. तर एकाच दिवशी करणं शक्य नाही होणार, कारण ती निविष्ठा अशी ते सप्लाय चेन इश्यूज. औषधं किती फवारायची? तो हम लोग क्या करते हैं, हम लोग जब जैसे हमने सोयाबीन का ट्रेनिंग दिया उसमें हम लोग ने अलग अलग तरीके दिखाए. सपोज आपको ऑर्गेनिकली करना है, आपको कोई भी
पेस्टिसाइड नहीं यूज करना है, तो उसका क्या तरीका है वो भी हमने साथ में सिखाया है। पेस्टिसाइड अगर यूज करना है तो वो कम से कम आप कैसे यूज कर सकते हैं ताकि उसका कम से कम यूज हो, जो एक्चुअली तरीका होता है उसको यूज करने का, वो हमने सिखाया है। या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गटानं, शेतकऱ्यांनी मी म्हणत नाही, यांनी काय काय करणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला त्याचे काय काय फायदे दिसत आहेत? मी ते थोडक्यात त्याचे 5 स्तंभ आहेत. तर पहिले आपलं 30 मार्क आहे, 200 मार्काचा पेपर आहे असं आपण समजूया. तर 30 मार्क हे ज्ञानासाठी आहेत, जे मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रॅक्टिसेस डॉक्युमेंट करायचे आहेत आणि पाळायचे आहेत. त्याला 30 मार्क आहेत. 30 मार्क आपण तुमच्या उत्पादन प्रक्रियेसाठी ठेवली आहेत. तर उत्पादन प्रक्रियेमध्ये तुम्ही निविष्ठा एकत्रित खरेदी करण्यासाठी आपण 10 मार्क ठेवली आहेत आणि एकमेकांच्या शेतावर जाऊन एकमेकांना मदत करणं, ज्याला आपण इर्जिक म्हणतो. तर इर्जिकाला महाराष्ट्रभर आणि 10 नावं आहेत. प्रत्येक नाव मला आता तोंडपाठ नाही आहे, पण कॉन्सेप्ट हा आहे की तुमच्या शेतावरती जेव्हा काम असेल तेव्हा 5 माणसं आम्ही येऊ, माझ्या शेतावर काम असेल तेव्हा गटातली इतर 5 माणसं आपल्या शेतावर येतील. यातून शेतकऱ्यांचा एकमेकांवरचा विश्वास वाढेल, प्रेम वाढेल, सहकार्य वाढेल. जी भूमिका आपल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये श्रमदानाने बजावली ती भूमिका इथे इर्जिकसाठी आपण ठेवली आहे. तर याला आपण उत्पादन प्रक्रियेत 30 मार्क झाले. 30 मार्क शाश्वत शेतीसाठी आहे की शेतमाल हा रेसिड्यू फ्री तरी असावा, ऑर्गॅनिक असो न असो, पण कन्झ्युमरसाठी, ग्राहकासाठी आणि त्यावर शेतात काम करणाऱ्या मजुरांसाठी, शेतकऱ्यांसाठी सुरक्षित परिस्थिती असावी. या दृष्टीने तो रेसिड्यू फ्री किंवा विषमुक्त शेती असावी, याच्यासाठी आपण 20 मार्क ठेवली आहेत. मग त्यानंतर आपण ड्रीप आणि स्प्रिंकलरच्या वापरासाठी मार्क ठेवली आहेत. आगपेटी मुक्त शिवारासाठी आपण मार्क ठेवले आहेत की पिकांचे अवशेष न जाळता त्याचं कंपोस्टिंग झालं पाहिजे. मग त्यानंतर एकत्रित विक्रीसाठी आपण मार्क ठेवली आहेत. मूल्यवर्धन, आपण जो माल तयार करतो त्याचं आपण क्लिनिंग ग्रेडिंग करतो का, हे सगळं आपण का ठेवलं आहे की या प्रत्येक गोष्टीतनं शेतकऱ्याचा, त्या गटाचा आर्थिक फायदा आहे. तुम्ही निविष्ठा एकत्रित खरेदी करता, आर्थिक फायदा आहे. तुम्ही निविष्ठा माल एकत्र विकता, त्यावेळेला फायदा आहे. तुम्ही मूल्यवर्धन करता, तुम्ही तुरीची डाळ बनवता, तुम्ही सोयाबीनचं दूध बनवता किंवा त्याचा फीड बनवता, त्यात प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा आर्थिक फायदा आहे. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपण मार्क ठेवली आहेत. आणि शेवटी गटाची कामगिरी एक आर्थिक अंक म्हणून कशी आहे की तुमचा बँक अकाउंट आहे का, तुमचे अकाउंट्स तुम्ही गटाचे प्रॉपरली ठेवले आहेत का, प्रत्येक शेतकऱ्याने आपला जमा खर्च ठेवला आहे का, गट एकमेकांबरोबर सहकार्य करत आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गटाचा बॉटम लाईन काय आहे. कारण शेती हा व्यवसाय आहे, त्यामुळे तुमची प्रॉफिटेबिलिटी काय आहे, याला आपण सर्वात जास्त मार्क ठेवलेत. असे एकंदर 200 मार्कांचा हा पेपर आहे. आणि यात राज्य पातळीवरती पहिल्या येणाऱ्या गटाला 25 लाख रुपये बक्षीस, वाव. दुसऱ्या येणाऱ्या गटाला 15 लाख रुपये बक्षीस आणि राज्य पातळीवरती तिसऱ्या येणाऱ्या गटाला 10 लाख रुपये बक्षीस. परत प्रत्येक जो आपला तालुका आहे, आणि आपल्याकडे 39 तालुके आहेत, तालुक्याच्या पातळीवरती पहिल्या येणाऱ्या गावाला 1 लाख रुपये बक्षीस. असं एकंदर 42 रोख बक्षिसं या स्पर्धेअंतर्गत आपण ठेवली आहेत. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कापूस करणाऱ्या गटांच्या मध्ये एक स्पर्धा घेऊन कापूस करणारा बेस्ट गट त्याला एक बक्षीस, असं पण शक्य आहे ना. म्हणजे कारण कापूस आणि सोयाबीन एकमेकांशी कॉम्पिटिशन, तर कुणाचा तरी कुणावर कदाचित अन्याय होऊ शकेल. बट वो दैट इज पार्ट ऑफ द कंपटीशन. मैं कौन सा क्रॉप चूज करूं, अच्छा, वो भी मेरा चॉइस है ना, उसपे भी मेरे को मार्क्स मिलना चाहिए. हाँ, म्हणजे सोयाबीनलाच पहिलं बक्षीस मिळू शकतं किंवा कापसालाच असं नहीं, यू सी दैट्स पार्ट ऑफ द चॉइस. वो गट को डिसाइड करना है उनको क्या चूज करना है. आमिर, खरं तर हे सगळं आम्ही ऐकतोय तेव्हा जाणवतंय की खूप मोठी स्पर्धा असणार आहे ही, ज्याच्यात महाराष्ट्राचा सहभाग असेल. तुम्ही गेले कित्येक वर्ष, आधी वॉटर कप झाला, आता फार्मर्स कप येतोय. तर मला सांगा की ज्या जगात तुम्ही आहात, म्हणजे बॉलिवूडचं जग आहे आणि आता हे खेडेगावातलं जग, गेले 5-6 वर्ष तुम्ही खूप जवळून पाहताय. किती फरक दिसतोय तुम्हाला 2 जगांमध्ये? तुम्ही दोन्हीत वावरता. देखिए, ऊपर ऊपर से हम देखेंगे तो बहुत फर्क नजर आएगा. हम लोग जब जाते हैं गांव में, तो मुझे ये फील होता है, हमेशा मुझे फील होता है कि ये एक चांस की बात है कि मैं मुंबई में पैदा हुआ हूं और एक ऐसे माहौल में पैदा हुआ कि
आज मैं जो हूँ उसकी वजह से हूँ। अगर मैं जो व्यक्ति गांव में बैठा है जिसको मैं देख रहा हूँ, अगर मैं इस गांव में पैदा तो शायद मेरा फ्यूचर कुछ और ही होता, मैं आज यहाँ नहीं बैठा होता। तो ये इट्स अ मैटर ऑफ चांस। और मुझे हमेशा लगता है कि वो आदमी वहाँ है और मैं यहाँ हूँ, you know, it could have been the other way around also. It could have so easily been the other way around. And what right do I have to enjoy what I enjoy? कभी कभी मुझे ये थॉट आता है कि इट्स अ मैटर ऑफ चांस। तो एक चीज एक लेवल पे तो बहुत हमको फर्क नजर आता है अलग अलग चीजों में, ये मैंने एक एग्जांपल दिया। लेकिन आई थिंक अल्टीमेटली देयर आर सो मेनी सिमिलैरिटीज आई फील। एक्चुअली अगर आप देखने जाएं तो एग्रीकल्चर और फिल्म मेकिंग इतना सिमिलर है, अरे इतना सिमिलर है। हाँ, क्योंकि देखिए वेजिटेबल्स जो हैं उनका शेल्फ लाइफ बहुत कम होता है। हाँ, फिल्मों का शेल्फ लाइफ बहुत कम होता है भाई। अभी आज के डेट में मैं आपको 10 फिल्मों के नाम बताऊंगा जो बहुत बेहतरीन फिल्में हैं, पिछले 100 साल में बनी है और आपको सबको अच्छी लगेंगी, लेकिन कोई 20 साल पुरानी है, कोई 60 साल पुरानी है। मैं आपको नाम बताऊंगा, आप देखेंगे? कभी नहीं देखेंगे। आज जो फिल्म रिलीज हो रही है वो आप चांसेस आर आप वो देखेंगे। तो आई एम सेइंग दैट, एंड इसमें जो रिस्क फैक्टर होता है, उसमें जो नेचर प्ले करता है, इनवेरिएबल्स होते हैं। इनवेरिएबल्स इतने होते हैं एग्रीकल्चर में और इनवेरिएबल्स इतने होते हैं फिल्म मेकिंग में। मैं कहाँ शुरू करूं? मतलब जब भी मैं शेतकरी लोगों से बात करता हूँ, फार्मर से बात करता हूँ, तो मुझे लगता है कि हम लोग अपनी टीम के लोग बात कर रहे हैं, क्योंकि उनके प्रॉब्लम्स और मेरे प्रॉब्लम सेम है, कोई फर्क ही नहीं है। हाँ, तो मार्केट फ्लक्चुएशन सब सेम है। आमिर जी, तुम्ही ऍक्टिंग करता, एंड एक्चुअली इसमें चैलेंज, यू नो, अल्टीमेटली द चैलेंज इज ऑफ द ह्यूमन स्पिरिट। आप एग्रीकल्चर में करो, आप सिनेमा में करो, आप किसी भी फील्ड में करो, इट इज द ट्रायम्फ ऑफ द ह्यूमन स्पिरिट विच अल्टीमेटली विल ओवरकम एनी चॅलेंज। आमिर जी, तुम्ही ऍक्टिंग करता, डिरेक्शन करता, सत्यमेव जयते सारखा प्रोग्राम घेऊन आलात, ते तर तुम्ही जर्नलिझम पण करून टाकलं। जर्नलिज्म? हाँ, नहीं, जो सब्जेक्ट एक्चुअली फिल्म विमेन्स के, चिल्ड्रंस के एसिड अटैक्स और डिस्क्रिमिनेशन, करेक्ट, तो वो भी किया। बाद में आपने पानी फाउंडेशन किया, उसमें आपने पानी के लिए काम किया, महाराष्ट्र के लिए। अब आप खेती के लिए काम करना चाहते हैं और कर रहे हैं। इस गोला में अब कुछ बचा है जिसके लिए आमिर खान काम करना चाहते हैं? क्योंकि आप पिछले आइडियाज ऑफ इंडिया में जब आए थे तो आप मेंटल हेल्थ के बारे में भी बात कर रहे थे। हाँ, मैं आपको बोलने वाला था, आपने पूछा, अच्छा सवाल पूछा। मैं अभी एक और चीज शुरू कर रहा हूँ। मेरी बेटी आयरा जो है वो मेंटल हेल्थ में काम कर रही है। उन्होंने एक संस्था शुरू की है, कंपनी, नॉन प्रॉफिट कंपनी शुरू की है, जैसे पानी फाउंडेशन है, अगत्सु है उसका नाम। और मैं उनके साथ काम कर रहा हूँ काफ़ी, क्योंकि इस वक्त ये जो मेंटल हेल्थ जो है वो भी एक बहुत बड़ा विषय बन गया है। ख़ास तौर से जो हमारा यूथ है, इन 2 सालों में जो साइकोलॉजिकल इम्पैक्ट पड़ा है बच्चों पे, वो बहुत गहरा पड़ा है। उसका हमको इस वक्त अंदाज़ा नहीं हो रहा है। अच्छा, पिछले कई सालों में जो इंटरनेट का जो बूम आया है, उससे भी उसका जो इम्पैक्ट हुआ है हमारे माइंड्स पे, ख़ास तौर से यंग माइंड्स पे, उसका बहुत भयंकर इम्पैक्ट हुआ है जो हम लोग इस वक्त समझ नहीं पा रहे हैं। आपने लास्ट टाइम जब आए थे आप, तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की मी मोबाईल वापरणं बंद केलं। हो, मी बंद केले। काय बंद केलं? नाही, पण आता माझा फिल्म रिलीजवर आहे। आता माझा फिल्म रिलीजवर आहे। माझे पूर्ण टीम मला फोन करतो आता, मतलब अभी मैं जाऊंगा तो मेरे 10 मिस्ड कॉल होंगे, क्योंकि सब काम चल रहा है ना लाल सिंह का। कल हमारा गाना रिलीज हुआ, क्या पता हमें है कहानी में हम। तर मेंटल हेल्थच्या नंतर मला एक प्रश्न विचारायचा आहे की आता देशामध्ये जे सगळे वातावरण आहे, तर अनेक निगेटिव्ह गोष्टी घडतात, तुम्ही इकडे पॉझिटिव्ह गोष्टी पूर्ण त्याची यादी, म्हणजे एक मोठा बंच आम्हाला दिसतो। माझा एक मित्र जो एका पार्टीत काम करतो, तो म्हणाला की इथे तर काय नीट चाललं नाही, मैं आमिर खान की पार्टी जॉईन कर रहा हूं अब। तो विनोदाने तो असं म्हणाला। पण हे सगळं घडत असताना एक मोठी पॉझिटिव्ह एनर्जी एका बाजूला क्रिएट होते आहे, तर त्याला एक सशक्त आधार म्हणून, म्हणजे या सगळ्या जाती धर्म किंवा ह्या डिस्क्रिमिनेशन पासून दूर जाण्यासाठी काही करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? You want to try answering that question for me? प्रयत्न हाच आहे की आपण सकारात्मकता ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्यात मला वाटतं की आम्हा दोघांना आणि अनेकांना यात आनंद मिळतो.
आणि एक्चुअली मैं इसका अलग आंसर, मुझे पता नहीं और मैं क्या करूं, तो जो मैं हूं मैं वो कर रहा हूं, हम लोग जो हैं वो हम लोग कर रहे हैं, और क्या करना चाहिए मेरे को नहीं पता. ऍक्च्युली आज हाउ आपण टू हाउ टू रिॲक्ट टू एनी सिच्युएशन, वी आर रिॲक्टिंग हाऊ वी. आज आपण कट्ट्यावर गप्पा मारतोय. आमिर, तुम्ही कट्ट्यावर बरेचदा येऊन गेल्यात, सत्यजित आणि तुम्ही. आमिर खान यांच्या मराठीचा प्रवास खरं कट्ट्याच्या बरोबर चाललाय. तुम्ही सांगा की पहिल्या कट्ट्यापासून आजपर्यंत तुमच्या मराठीचा प्रवास कसा? माझं मराठी ॲक्च्युली खूप इम्प्रूव्ह झालं आहे, पण माझा कॉन्फिडन्स नाही आहे. तर कॅमेरा ऑन झालं की मी माझं मराठी बंद झालं असं होतं. अदरवाइज मैं जब बोलता हूँ, हम लोग मराठी में फ्लुएंटली बोलता हूँ, मैं अटकता नहीं हूँ. त्याची गंमत थोडी अशी आहे मराठीबद्दलची की आता सुरू झालं, आता सुरू झालं. नाही तसं नाही. लिमये सर हे शिकवायचे म्हणजे सर्वजण त्यांना ओळखतातच आणि उत्कृष्ट म्हणजे पर्सनॅलिटी होती. वो तर- गुजर गए जी हाल ही में 2 साल. जी. तर लिमये सरांनी अगोदर आमिरला म्हणजे आमिरने ते इन्सिस्ट केलं असणार की अगोदर मला नियम सांगा मराठीचे. तर आपण जेव्हा भाषा शिकतो तेव्हा अगोदर बोलायला शिकतो आणि मग ओघाने आपल्याला कळतं की याचे काहीतरी नियम असावेत. आमिरने उलट्या दिशेने प्रवास करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे नेहमी त्याला भीती असते की मी कोणत्या तरी नियमाला मी ओलांडतोय. तर ही एक भीती त्याच्या मनात असते. बाकी त्याचं मराठी खूप सुंदर आहे. अच्छा, म्हणजे मित्रांनी आता हे कशासाठी होतं? हे का केलं? का चांगलं त्याचं म्हणत नाही मराठी कधी? सुंदर नहीं, आहे नहीं, असं म्हटलं. मतलब सत्या मेरी तारीफ कर रहा है, इसलिए मैं चेक कर रहा हूँ उसको बुखार वुखार तो नहीं है यार. मराठी की तारीफ कर रहा है उसके लिए नहीं कर रहा हूँ, वो मेरी मला- तारीफ कर रहा है, वो बहुत बड़ी बात है मेरे लिए. तुम्ही यूनिक चीज है. तुम्ही दोघ जण कधीपासूनचे मित्र आहात? शाळेतनं. एका वर्गात होतात? ऐसे लगता है हम लोग युग युग से साथ हैं. अब मैं इससे दूर भागना चाह रहा हूँ. नाही, दोन म्हणजे तेच तुमच्या मैत्रीचा उल्लेख झाला दोघांच्याही. तर दोन मित्रांची मैत्री असते की एक कमी पडत असतं, दुसरा त्याला आधार देतो. तर तुमच्या दोघांचं हे जे बॉन्डिंग आहे तर हे नक्की कशामुळे झालं? म्हणजे दोघांचे विचार जुळतात की दुसरं काय त्याच्या मागचं कारण आहे? क्या पता है कि है कहानी में क्या क्या पता हम है का नहीं. मुझे लगता है हम लोग एक दूसरे को काफी कॉम्प्लीमेंट करते हैं और हम लोग बहुत तरीकों से सिमिलर हैं, लेकिन कुछ की चीज़ों में हम लोग की अलग स्ट्रेंथ्स भी हैं. तो हम लोग एक दूसरे को कॉम्प्लीमेंट भी करते हैं, फिट होते हैं. हम लोग की टीम ऐसा फिट होती है. जो चीज़ मैं थोड़ा कमज़ोर करता हूँ वो अच्छा करता है. जो चीज़ बॉलीवुड की फिल्म का कौन सा गाना आप एक दूसरे को पेश करना चाहेंगे एक दोस्ती के ऊपर? नहीं, इतनी मतलब हम लोग फिल्मी तो है नहीं. नहीं, गाना तो मिलेगा, थोड़ा सोचता हूँ. गाना मिलेगा, अभी नहीं मिल रहा है लेकिन मिलेगा, और मैं आपको टेक्स्ट करूंगा वो गाना. शोले का गाना नहीं है ये, दोस्ती हम नहीं छोड़े, वो गाना नहीं है, दूसरा ही होने वाला है. एक वेगळं एलिमेंट आहे यावेळेला महाकट्टा आहे म्हणून. तर ह्यातली एक चिट तुम्ही काढायची आहे आणि एक प्रश्न आहे, तर तुम्ही वाचून दाखवा. तो आमिरसाठी आहे. हो, तुमच्या विषयीचा प्रश्न आहे. नाही, तुमच्या विषयीचा प्रश्न आहे जो आम्ही त्यांना विचारतोय. वाचायला लागेल तुला प्रश्न आधी. आमिर खानची सर्वात नावडती गोष्ट कोणती? नावडती म्हणजे जो पसंद नहीं है. आपने बहुत गलत सवाल पूछा, उसको टाइम लगने वाला है. इतनी है वो सोच रहा है कौन सी बोलूं. But give me the honest answer. What is the thing you hate about me as a friend? एक पण नाहीये बहुतेक. देखो. नाही, इतकी आहेत, यादी खूप लांब आहे, त्यामुळे मला थोडा विचार करावा लागतोय. पण त्याचं उत्तर मी म्हणेन की सर्वात नावडती गोष्ट ही आहे की तो खूप जास्त एका गोष्टीत वाहून जातो जी माझ्याशी संबंधित नाहीये. आप किसी ऐसे चीज में बह जाते हैं जो मेरे इंटरेस्ट के साथ जुड़ी नहीं है. कौन सी चीज में बह गया जो आपकी इंटरेस्ट में नहीं है? अभी मैं कहाँ शुरू करूँ? मतलब अच्छा मीटिंग्स में ऐसा? नहीं, मीटिंग्स में नहीं, लाइफ में. अच्छा, लाइफ में. हाँ.
अच्छा, दोबारा बोलना. I need to think about this. It's a very important thing he said. Say it again. मैं ऐसी चीजों में बह जाता हूँ जो जो मुझे आपको लगता पसंद है नहीं है. जी. अच्छा. That's a new one. That's interesting है. हम लोग अभी बाहर जाके बात करते हैं. और मेरे पास ऐसा कोई क्वेश्चन नहीं है इनके लिए. हाँ. पण आहे वेगळे आहेत पण थोडेसे. आवडत मराठी गाणं कोणता? कोणत ते म्हणून दाखवा. आवडतं गाणं? हां. यू हॅव टू सिंग दॅट मीन्स. मराठीचा प्रश्न का विचारलेला तुम्हाला? कोणी गाणं कोणी म्हणायचं? आमिरनं म्हणायचं का? अर्थात त्यांनी म्हणायचंय. हां, तुम्ही ना आमिरनं गाणं सत्यजित तुम्ही म्हणायचंय. मदत करू शकता. सॉरी. हो ते गाणं आपको तुम्हाला गाना गाना है म्हणायचंय. मराठी नहीं गाना. नहीं, इनको गाना है ना. क्वेश्चन नहीं, इनके लिए है ना. नहीं. अरे यार, मराठी गाना तो मुझे कोई याद ही नहीं है यार. तूफान आला यार. वा. हाँ, वो बहुत मुश्किल है यार. एक जुटीनं पेटल रान, तुफान आलं या. काळा भुईचा भेटीला वे आभाळ आयला. ना 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 ला 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 ला. वर्ड्स मेरे को याद नहीं है. पण असं आहे की ते पूर्ण हे गाणं पूर्ण म्हटलं नाही, त्यामुळं काहीतरी म्हणून आपण मग का ॲक्च्युली ना मला सत्याने कधीतरी कयामत से कयामत तक जेव्हा आला त्यावेळेचा प्रसंग सांगितला होता आणि तुम्ही तिघंजण त्या प्रीमियरच्या वेळेला सिनेमा बघायला गेला. मला असं वाटतं की हा कार्यक्रम संपवताना जर तू सांगितलास म्हणजे आपल्या सगळ्या बाकीच्यापेक्षा थोडा वेगळा, तर मग आपण तिथं संपू. तर कयामत से कयामत ज्या वेळेला रिलीज झाला त्या वेळेला अर्थात आमिरला कोणी ओळखत नव्हतं. आणि आमिर खूप नर्वस होता, जी साहजिक गोष्ट होती. तर अगोदरच्या रात्री तो आमच्या घरी आला. मी, माझी पत्नी स्वाती आणि आमिर अशी आम्ही एकत्र रात्रभर होतो. रात्रभर झोपलो नाही. ती गाणं कॅसेटवरती वारंवार ऐकणं हे चालू होतं. काय होणार नाही असं चालू होतं. ग्रँट रोडला एक थिएटर होतं अप्सरा नावाचं, हो. जिथे त्याचा शो होता. आणि माझ्या आठवणीप्रमाणे संध्याकाळी 6चा शो असावा तो, किंवा 6 PM संध्याकाळी. आणि आम्ही त्यावेळेला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही तिघांनी बस केली आणि बसवरनं प्रभादेवीवरनं आम्ही तिकडे ग्रँट रोडला गेलो. उतरलो, आम्ही चालत चालत गेलो आणि प्रवेश तिकडे थिएटरमध्ये आम्ही आत गेलो. असं आम्ही बाहेर थांबलो होतो अगोदरचा शो संपेपर्यंत. आणि तो अगोदरचा शो अर्थात कयामत से कयामतच होता. हो. आणि त्यावेळेला म्हणजे तोपर्यंत कोणी आमिरला ओळखत नव्हतं, पण ती सिनेमागृहाची दरवाजे उघडले आणि जो ऑडियन्स बाहेर आला आणि त्यांना वेड लागलं होतं. त्यांनी अक्षरशः याला उचलून धरलं. म्हणजे आत्ता 2 मिनिटापूर्वी बसने आलेला हा पूर्णपणे अनॉनिमस आमिर हा अचानक एका सेकंदात, आणि आम्हाला म्हणजे पोचणंही शक्य नव्हतं. म्हणजे सडनली इट वॉज लाईक अ वेव्ह अँड यू वर कॅरीड अवे. इट वॉज म्हणजे खूप सुंदर तो क्षण होता. खूप आनंदाचा क्षण होता आणि खूप मजा आली होती. एक्चुअली मुझे इससे एक बात याद आई. मुझे मतलब इट्स अ वेरी सिमिलर थिंग. वो मेरे लिए बहुत पर्सनल चीज़ थी, क्योंकि मैं जैसे सत्य बता रहा था, मैं तो नॉर्मल इंसान था, स्टार तो था नहीं. फिल्म रिलीज़ हो गई, 1-2 दिन हुए थे और मेरे पास गाड़ी तो थी नहीं. मैं मेरे चचाजान की गाड़ी चला रहा था, कुछ काम से मुझे भेजा था. तो शाम का टाइम था, अंधेरा हो गया था और मैं सिग्नल पे रुका था. मुझे सामने वाली गाड़ी आके रुकी और 2 लोग थे गाड़ी में, हस्बैंड वाइफ कपल थे. तो वो मेरी तरफ देख के ऐसे लग रहा था वो मुझे जानते हैं. तो मुझे लगा कि मेरे पेरेंट्स के कोई फ्रेंड्स होंगे और मुझे वो लोग ऐसा वेगली हाय बोल रहे हैं. तो मैं भी सोच रहा हूँ मैं उनको जानता हूँ. ऐसा नहीं हो कि मैं जानता हूँ और मैं हाय नहीं बोलूँ, अच्छा नहीं लगता है. तो मैंने भी हाय बोला. फिर मुझे लगा शायद मुझे नहीं बोल रहे हैं, किसी और को बोल रहे हैं. फिर बोला नहीं, मुझे ही बोल रहे हैं, और तो कोई है नहीं. ऐसे 15 सेकंड तक मेरा माइंड गोल गोल घूम रहा था. और फिर मुझे रियलाइज हुआ कि उन्होंने मेरी फिल्म देखी है. सडनली स्ट्रक मी कि हाँ इन्होंने मेरी फिल्म देखी होगी. सडनली मैंने बोला हाँ मैं ही हूँ भाई. नहीं.
वो जो एक मोमेंट सडनली यू रियलाइज ना कि अरे ही इज रिकग्नाइजिंग मी, इट्स अ वेरी स्ट्रेंज मोमेंट बिकॉज आपको उसकी आदत नाही आहे. मला असं वाटतं की म्हणजे पाणी फाउंडेशन जेव्हा सुरू झालं, वॉटर कप जेव्हा आला, त्यावेळेला असं वाटत होतं की हे खूप अवघड आहे, हे कसं होणार, कोण लोक आता असं उन्हातानात काम करणार, राबणार आणि पाणी अडवायसाठी प्रयत्न करणार. पण पाणी फाउंडेशननं ते महाराष्ट्राच्या पुढं लोकांच्या मदतीनं दाखवून दिलं की ते होऊ शकतं. आत्ताही जेव्हा गटशेतीचा हा जो प्रयोग आहे, असं वाटू शकतं की अरे खरंच लोक अशी येतील का, एका विचारानं एका दिलानं काम करतील का. पण माझी खात्री आहे मागच्या प्रत्येक अनुभवाप्रमाणे ह्याही उपक्रमाला, ह्या स्पर्धेला खूप लोक सहभागी होतील, खूप गावं होतील. खरं तर एक प्रकारे तुम्ही, माझं मत असं आहे की अन्याय करताय की फार मर्यादित गावांनाच तुम्ही त्याच्यामध्ये या स्पर्धेत भाग घेऊ देताय. जास्तीत जास्त गावांना याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल, जर तुम्हाला काही त्यांच्यासाठी वेगळं जे या स्पर्धेमध्ये आत्ता नाही आहेत त्यांच्यासाठी करता आलं तर ते तुम्ही करावं अशी त्यांच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो. पण महाराष्ट्राचं नशीब जर उजळणार असेल तर ते अशाच उपक्रमांमधून उजळेल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळभरही शंका नाही. तुम्ही हे जे खूप मोठं, खूप महत्त्वाचं, मी म्हणेन खूप पुण्याचं असं काम करतायत, त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांच्या भरपूर शुभेच्छा तुमच्यासाठी आहे. आणि अगदी मनापासून आम्ही आणि सगळा महाराष्ट्रातला शेतकरीसुद्धा तुम्हाला दुवा देईल या सगळ्या तुमच्या प्रयत्नांबद्दल, याबद्दल काही शंका नाही. आपण दोघेही जेव्हा कट्ट्यावरती येता तेव्हा काहीतरी नवं देऊन जाता, चांगलं सांगून जाता. म्हणजे जनरली ही सगळी क्लिष्ट भाषा आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीनं सांगता ना ते खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि लोक आकर्षित होतात. तर खूप सकारात्मकता तुम्ही अशी पेरत राहा, या आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही अर्थात तुमच्यासोबत आहोत. मनापासून आभार पुन्हा एकदा महाकट्ट्यावर सहभागी झाल्याबद्दल. आणि या दोघांचे आभार व्यक्त करण्यासाठी एक छोटीशी काही बोलायचं आहे. हाँ, मुझे बोलना है कि एक्चुअली मुझे राजीव जी और एबीपी माझा का शुक्रिया अदा करना है. जब से हमने ये कोशिश शुरू की है और हमने राजीव जी से कहा और पूरी टीम से कहा हम लोग क्या कोशिश कर रहे हैं, हमें इतना सपोर्ट मिला है. थैंक यू सो मच राजीव जी, थैंक यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.